प्रशासनाकडून होणाऱ्या तोडक कारवाईकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या गरीब नगर या झोपडपट्टीचा विषय सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात चर्चित आहे. सध्या 19 मे म्हणजे आजपासून या ठिकाणी पश्चिम रेल्वे, पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमानाने एक मोठी पाडकाम मोहीम सुरू झालेली आहे. या झोपडपट्टीचा इतिहास आणि सध्या होत असलेल्या कारवाईची सविस्तर माहिती समजून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. सुरुवातीला गरीबनगरचा इतिहास आणि ही झोपडपट्टी स्थापन कधी झाली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. गरीबनगर झोपडपट्टीची सुरुवात अनेक दशकांपूर्वी झाली होती. सुमारे 40 ते 50 वर्षांपूर्वी वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाच्या अगदी बाजूला असलेल्या रेल्वेच्या मोकळ्या जमिनीवर झाली. सुरुवातीला हातावर पोट असणारे मजूर आणि गरीब लोकांनी येथे छोट्या झोपड्या बांधल्या, ज्यामुळे या भागाचं नाव गरीबनगर पडलं. उभी झोपडी. मुंबईतील इतर झोपडपट्ट्यांच्या तुलनेत गरीबनगरचं वैशिष्ट्य म्हणजे येथे जमिनीची कमतरता असल्यामुळे झोपड्या एकावर एक अशा 3 ते 4 मजल्यांपर्यंत बेकायदेशीरपणे बांधण्यात आला. अतिशय दाटीवाटीचा आणि अरुंद गल्ल्यांचा हा परिसर आहे, त्यामुळे इथे उभ्या वस्त्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अनेकदा भीषण आगीच्या घटनासुद्धा या ठिकाणी घडल्या. या परिसराचा इतिहास आगीच्या दुर्घटनांशी जोडलेला आहे. 2011 आणि त्यानंतर ऑक्टोबर 2017मध्ये पालिका जेव्हा येथे कारवाई करायला गेली होती, तेव्हा कारवाई टाळण्यासाठी काही समाजकंटकांनी गॅस सिलेंडरचे स्फोट घडून भीषण आग लावल्याची घटना त्यावेळेला घडली होती. या आगीत वांद्रे स्थानकाचं तिकीट खिडकीचं काउंटर आणि शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. सध्या आता या ठिकाणी प्रशासनाची कारवाई का होते ते सुद्धा समजून घेऊया. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर पश्चिम रेल्वेनं सुमारे 5200 चौरस मीटर रेल्वेच्या जमिनीवरील 400हून अधिक बेकायदेशीर बांधकामं हटवण्यासाठी 5 दिवसांची म्हणजे 19 मे ते 23 मे पर्यंत अशी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईची मुख्य कारणं सुद्धा समजून घेऊयात. रेल्वेचा विस्तार आणि पायाभूत सुविधा. मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ दरम्यान 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यासाठी ही जागा अत्यंत आवश्यक आहे. तसंच वांद्रे टर्मिनसवरून सुटणाऱ्या 50 नवीन गाड्यांचं नियोजन आणि वांद्रे उपनगरीय स्थानक टर्मिनसला जोडण्यासाठी ही जागा खुली केली जात आहे. रेल्वे सुरक्षेला धोका. या झोपड्या रेल्वे ट्रॅकच्या इतक्या जवळ होत्या की तिथल्या कचरा आणि सांडपाणी थेट रुळावर येत होतं. यामुळे लोकल गाड्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता. उच्च न्यायालयाने नमूद केलं की रेल्वे सुरक्षा क्षेत्रात अशी बांधकामे राहू शकत नाहीत. न्यायालयाच्या मंजुरीनंतर आता कारवाई. रेल्वेनं अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आणि पब्लिक प्रेमिसेस ॲक्ट 1971 अंतर्गत नोटीस देऊन ही कारवाई सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं रेल्वेला कारवाईचा हिरवा कंदील आता दिला आहे. रहिवाशांचे पुनर्वसन कसं आहे? न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की जे रहिवाशी 2021च्या अधिकृत सर्वेक्षण पात्र ठरले आहेत, त्यांच्या हक्काचं रक्षण केलं पाहिजे. प्रशासनाच्या माहितीनुसार पात्र ठरलेल्या सुमारे 100 कायदेशीर कुटुंबियांना पर्यायी घरं देण्यात आली आहेत, तर केवळ अपात्र बेकायदेशीरपणे पाडलेल्या बांधकामावरच बुलडोझर चढवला जात आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.